26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभा सोलापूर यांच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराचं हे 27वं वर्ष असून या शिबिराचं उद्घाटन भाजप शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांच्या शुभ हस्ते पार पडले। या प्रसंगी जिल्हा सभा अध्यक्ष जवाहर जाजू, ॲडव्होकेट सांगळेताई, श्री लक्ष्मीनारायण सोमाणी, गणेशलाल मानधनिया, चंद्रकांत तापडिया, सचिव किरण राठी हे उपस्थित होते। या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 200 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली सामाजिक बांधिलकी जपली। या शिबिरास आमदार सुभाष बापू देशमुख, अमोल बापू शिंदे, दिलीप भाऊ कोल्हे, नाना काळे, नरसिंगजी मेंगजी, बिज्जू प्रधाने आणि जगदीश पाटील यांनी भेट देऊन आयोजकांच्या या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलं। रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जवाहर जाजू, अध्यक्ष किरणकुमार राठी, सचिव चंद्रकांत तापडिया, गोकुळ झवर, प्रवीण चंडक, सूर्यकांत तापडिया, ओमप्रकाश साबू, दामोदर दरगड, सत्यनारायण राठी, दीपक लड्डा, संतोष खाबरा, श्रीकांत भट्टड, राजेंद्र कलंत्री, बाबूशेठ सोनी, विजय जाजू, जयनारायण भुतडा, नवनीत भट्टड, रामेश्वर करवा, श्याम सुंदर बलदवा, गिरीश जाखेटिया, गणेशलाल मानधनिया आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं। हे रक्तदान शिबिर 27वं रक्तदान शिबिर आहे। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सकाळी 10 वाजता श्री भाजपाच्या शहराध्यक्षा सौभाग्यवती रोहिणीताई तडवळकर यांच्या शुभ हस्ते आज या रक्तदान शिबिराचे उद्घाटन झालेलं होतं। या रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ 195 रक्तदात्याने आता आपला सहभाग नोंदवला होता। या रक्तदान शिबिरामध्ये मागील 27 वर्षापासून दमानी ब्लड बँक व अश्विनी सहकारी ब्लड बँक यांचा सहभाग आहे आणि या रक्तदानाचा जे काही महत्त्व आहे ते पटवून देण्याचं काम सोलापूर जिल्हा माहेश्वरी सभेने गेले सातत्यापूर्ण 27 वर्षापासून करीत आले। आम्ही या माध्यमातून जे काही रक्तदाते लागतात, जे काही आजारी पेशंट असतात, त्यांचा जर आपणाला जर मागणी आली तर त्या अनुषंगाने आम्ही मोफतपणे त्यांना ते रक्त देतो।